महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महालपाटणे येथे धाडसी चोरी, कपाटातील 52,000 व 28 ग्रॅम सोन्याची मंगळपोट लंपास। देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील गंगावाडी शिवारातील पाटसारी क्रमांक 7 परिसरात शेतकरी कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला। त्यानंतर कपाट उघडून त्यातील 52,000 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 28 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोट घेऊन चोरटे पसार झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। बापू उखा चव्हाण हे शेतकरी असून त्यांनी कांदा विक्रीतून मिळालेले 52,000 रुपये घरातील कपाटात ठेवले होते। रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर कपाटातील रोकड व सोन्याची मंगळपोत गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ देवळा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल श्रावण शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली। पोलिसांनी कुटुंबियांकडून घटनेची माहिती घेत परिसराची पाहणी केली। चोरीचा तपास जलद गतीने करण्यासाठी नाशिक येथील श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। श्वान पथकाने चोरीतील वस्तूंचा नमुना घेऊन घर व परिसरात माग काढण्याचा प्रयत्न केला। तसेच ठसे पथकाने घटनास्थळी दाखल होत आवश्यक ठसे व नमुने घेतले। कांदा विक्रीतून मिळालेली रक्कम घरात आणल्यानंतर काही तासातच ती चोरीला गेल्याने चव्हाण कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। शेतकऱ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या पैशावर अशा प्रकारे डल्ला पडल्याने परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे। या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा अशी मागणी चव्हाण कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी केली। दरम्यान चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले। या प्रकरणाचा अधिक तपास देवळा पोलिसांकडून सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।